शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून सांगलीच्या मराठी कुटुंबातील मुलाने दिल्लीत आत्महत्या केली आहे। आत्महत्येच्या घटनेच्या निषेधार्थ दिल्लीत आंदोलन सुरू आहे। प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून या मुलाने आत्महत्या केलेली आहे। दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या 10वीच्या मुलाने हे टोकाचं पाऊल उचललंय। शौर्य प्रदीप पाटील असं आत्महत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे। सांगलीतील मूळगावी शौर्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात। शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत असं शौर्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। राजा गाईड मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनु कालरा, युक्ती महाजन आणि जुली वर्गीस या शिक्षकेविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली रस्त्यावर उडी मारून या मुलाने आत्महत्या केली आहे। ह्या स्कूलच्या मॅनेजमेंटच्या मनामध्ये कुठलेही रिग्रेट नाही की ही गोष्ट त्यांच्यामुळे घडली। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की ऍटलीस्ट त्यांना सस्पेंड करा, तर त्यांचा असा हेतू होता की कुणी काही लिहेल आणि आम्ही सस्पेंड करा, असं तर होऊ शकत नाहीये। तर ह्याच्यातून एकच गोष्ट वाटते की हे स्कूलचं नाव खूप मोठं आहे, त्यांच्यामध्ये हा ऍटिट्यूड आहे की आमचं स्कूलचं नाव मोठं आहे, त्यामुळे आम्हाला कुणी काही करू शकत नाही। तर त्यामुळे आम्ही हे कॅम्पेन चालू ठेवणार। शौर्याला जस्टिस हा भेटलाच पाहिजे। त्या मुलानं आपल्या नोटमध्ये ज्या टीचरचे नाव घेतले त्यांना इमिडिएट सस्पेन्शन, त्यांचं इम्प्रिझनमेंट झालं पाहिजे आणि माननीय न्यायालयाने त्यांना कधीची कधी शिक्षा दिली पाहिजे, हे आमचा हेतू राहील याच्यामध्ये। बच्चे बता रहे हैं कि वो पूरे रास्ते रोता हुआ गया है और वहाँ पर उसने बोला कि आज तो मेरे साथ ऐसा हुआ है कि आई कैन नॉट हैंडल दैट। लास्ट 1 वीक से वो ट्रॉमेटाइज था पहले से और वो कुछ बिहेवियर भी उसका एब्सर्ड था। उसने लाइक अपने बाल शेव ऑफ कर दिए थे, तो वो इंडिकेशन दे रही थी उसकी पर्सनालिटी वहाँ पर कि कुछ ना कुछ उसके साथ चल रहा है अंदर, जो उसको सपोर्ट नहीं मिल पा रही है। और बच्चे ऐसा भी बोल रहे हैं, आई एम नॉट श्योर अबाउट दिस, बट उसके कोई स्टूडेंट्स कह रहे हैं क्लासमेट्स कि वो काउंसलर के पास भी गया था रिगार्डिंग दिस प्रॉब्लम। उसने बोला था आई एम प्लानिंग टू सुसाइड, तो उस पर कुछ एड्रेस नहीं किया गया उसको। धमक्या दिल्या, इतकं टॉर्चर केलं आणि काल जसं शाळेमध्ये एका ड्रामा स्कूलमध्ये तो प्रॅक्टिस करताना पडला पाय बसून, तर त्याच्यावर सांगितलं तू मुद्दाम केलंस, ओव्हर ऍक्टिंग करतोस तो रडायला लागला, नाही मी नाही केलं। तर त्याला टीचर म्हणते की तू ये रोने का ड्रामा मत कर, मुझे पता है और इससे मुझे कुछ फरक नहीं पड़ेगा। ह्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टींमुळे त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। त्याला सर्वस्वीपणे शाळा, युक्ती महाजन मॅडम, प्रिन्सिपल अपराजिता पाल, मनु कालरा आणि जुली वर्गीस हे जबाबदार आहेत। खरं तर त्याची सुसाईड नोट जर वाचली आपण तर तो किती समजूतदार आहे आणि किती निर्मळ मनाचा मुलगा आहे हे आपल्याला लगेच समजून येईल। माझ्या मृत्यूनंतर माझे सर्व अवयदान करावेत एवढी समज त्या मुलाला होती। त्याला किती तीव्र त्याला त्रास झाला असेल शिक्षकांकडून याचे आपण अंदाज लावू शकतो। आणि अशा महाराष्ट्रातील कुटुंबावर किंवा महाराष्ट्रीयन मुलावर दिल्लीसारख्या ठिकाणी अशी वेळ येते। खरं तर आज ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना आहे। आमच्या सांगली जिल्ह्यासाठी, आमच्या खानापूर तालुक्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत। कारण आज त्याचा पूर्ण तपास घेतला पाहिजे की हा खरखर परराज्यातला मुलगा आहे म्हणून याला त्रास झाला का आणखीन कुठल्या कारणामुळे त्रास झाला, हे खरखर सर्व म्हणजे त्याचा तपास केला पाहिजे। जो युक्ति महाजन है, इन टीचर ने क्या करा था, वो गिर गया था, उसका मजाक उड़ाया और उसे बोला कि आप ओवर रिएक्ट कर रहे हो। और जब उसे फिर डांटना भी शुरू कर दिया और जब वो रो रहा था तो उसे कहा कि आपके आंसू की कोई कीमत नहीं है, ये रोने वोने से कुछ नहीं होगा। और वहाँ टीचर, ये जो प्रिंसिपल थी वो खड़ी थी वहाँ पर, उसने कुछ नहीं बोला, एक शब्द तक उसने नहीं निकाला। जूली वर्गीस ये हमेशा बोलती रहती थी टीसी दूंगी, टीसी दूंगी, टीसी दूंगी, ट्रांसफर सर्टिफिकेट दूंगी तुम्हारा। मन्नू कालरा ने धक्का दिया इल्लीगली। ये बहुत इलीगल है कि आप किसी को बच्चे को इलीगली ऐसे धक्का नहीं दे सकते आप, आपको आपके ऊपर FIR हो जाएगी, समझ आई। मन्नू कालरा ने धक्का दिया ड्यूरिंग अ ड्रामा क्लास और ये सब वो सहता रहा 5-6 महीनों से। वो उसे मेंटली टॉर्चर करा जाता था एंड फाइनली ही कमिटेड सुसाइड। उसका सुसाइड नोट में ये भी दिया उसने कि इन टीचर्स के खिलाफ एक्शन लिया जाए। युक्ति महाजन, मन्नू कालरा, जूली वर्गीस, एस्ट कोलंबस स्कूल का ये केस है।